विषय इतिहास. प्रकरण 11 समतेचा लढा. प्रश्न 1. स्वातंत्र्याप्रमाणेच कोणते तत्व फार महत्त्वाचे आहे? समतेचे तत्व. प्रश्न 2. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम कोणाला भोगावे लागले? शेतकऱ्यांना. प्रश्न 3. ब्रिटिश सरकार कोणाला संरक्षण देत असे? जमीनदार व सावकारांना. प्रश्न 4. बंगालमधील शेतकऱ्यांनी कशाच्या विरुद्ध उठाव केला? नीळ उत्पादनाच्या विरुद्ध. प्रश्न 5. कोणत्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती दाखवली? समाजासमोर नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती समोर आणली. प्रश्न 6. नीलदर्पण नाटक कोणाचे होते? दीनबंधू मित्र. प्रश्न 7. 1875 साली कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? महाराष्ट्रातील. प्रश्न 8. किसान सभा ही संघटना कोणत्या भागात स्थापन झाली? उत्तर प्रदेश. प्रश्न 9. किसान सभा ही संघटना कोणी स्थापन केली? बाबा रामचंद्र. प्रश्न 10. किसान सभा ही संघटना कधी स्थापन केली? 1918 मध्ये. प्रश्न 11. शेतकऱ्यांनी कोठे उठाव केला? केरळमध्ये. प्रश्न 12. अखिल भारतीय किसान सभा कधी स्थापन झाली? 1936 ला. प्रश्न 13. अखिल भारतीय किसान सभा कोणाच्या पुढाकाराने सुरू झाली? प्राध्यापक A.G. रंगा. प्रश्न 14. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण? स्वामी सहजानंद सरस्वती. प्रश्न 15. राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते? फैजपूर येथे. प्रश्न 16. राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील अधिवेशन कधी झाले? 1936 रोजी. प्रश्न 17. 1936च्या फैजपूर येथील अधिवेशनास किती शेतकरी उपस्थित होते? हजारो शेतकरी उपस्थित होते. प्रश्न 18. खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक केव्हा बुडले? 1938 साली. प्रश्न 19. शेतसारा माफ करण्यासाठी कोणी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या? साने गुरुजींनी. प्रश्न 20. कोणत्या क्रांतीपर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले? 1942. प्रश्न 21. किसान कामगारांची एकजूट कोणी बांधली? साने गुरुजींनी. प्रश्न 22. धुळे अमळनेर ही कामगार संघटनेची प्रबळ केंद्रे बनण्याचा प्रयत्न कोणी केला? साने गुरुजींनी. प्रश्न 23. साने गुरुजी कोणत्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते? अमळनेरच्या. प्रश्न 24. पंढरपूर येथे साने गुरुजींनी आमरण उपोषण का केले? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांच्यासाठी खुले करावे याच्यासाठी. प्रश्न 25. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कोणत्या उद्योगांची सुरुवात झाली? कापड गिरणी आणि रेल्वे कंपनी. प्रश्न 26. स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन कोणी केले? बॅनर्जी नारायण मेघाजी लोखंडे यांनी. प्रश्न 27. भारतीय कामगार संघटनेचे जनक कोण? नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न 28. नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव कोणते? पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर. प्रश्न 29. नारायण लोखंडे यांनी गिरणी कामगारांची कोणती संघटना स्थापन केली? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. प्रश्न 30. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कधी स्थापन झाले? 1890 साली. प्रश्न 31. नारायण लोखंडे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या शाखेचे अध्यक्ष होते? मुंबई. प्रश्न 32. कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी कधीपासून मिळू लागली? 10 जून 1890 साली. प्रश्न 33. कोणाच्या प्रयत्नाने रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न 34. 1899 मध्ये कोणी आपल्या मागण्यांच्यासाठी संप पुकारला? ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कामगारांनी. प्रश्न 35. 1920 मध्ये कोणती राष्ट्रव्यापी कामगार संघटना स्थापन झाली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक. प्रश्न 36.
आयटकच्या कार्यात मोठा वाटा कोणाचा होता? ना. म. जोशी.